राज्यपालांच्या अभिभाषणावर आज विधानसभेमध्ये मुख्यमंत्र्यांचं उत्तर। यावेळी अनेक राजकीय आरोपांनाही मुख्यमंत्री उत्तर देणार। आज राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल सभागृहात सादर केला जाईल। लाडकी बहीण योजना आणि इतर योजनांसाठी मोठ्या प्रमाणात खर्च झाला असून अहवालातून राज्याची आर्थिक स्थिती स्पष्ट होणार आहे। महिलांच्या सशक्तीकरणासाठी आज विधिमंडळात विशेष प्रस्ताव मांडणार नीलम गोऱ्हेंची घोषणा। विशेष सत्रामध्ये महिलांसाठी राबवलेल्या योजनांचाही आढावा घेतला जाईल। नीलम गोऱ्हेंची माहिती। आमदार अनिल परब यांनी केलेल्या वक्तव्यावर सत्ताधारी आक्रमक। राज्यपालांबाबत अपमानास्पद शब्द वापरल्यानं सत्ताधारी आंदोलन करणार। आज सकाळी सत्ताधाऱ्यांचं परब यांच्या विरोधात आंदोलन। समिती वाटपावरून शिंदेंच्या शिवसेनेच्या ज्येष्ठ आमदारांमध्ये नाराजी। 4-5 टर्म निवडून येऊन सुद्धा समितीवरच समाधान मानावं लागत असल्यानं आमदारांनी नाराजी व्यक्त केली। सोलापुरात ठाकरेंच्या सेनेला मोठा धक्का। जिल्हा प्रमुखांसह माजी मंत्र्यांचा शिंदेंच्या सेनेत प्रवेश। काही दिवसांपूर्वीच या सगळ्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती। IRS अधिकारी समीर वानखेडे यांची मुंबईतून चेन्नईला केलेली बदली रद्द। कॅटचा निर्णय। महसूल विभागानं मार्गदर्शक तत्वांचं उल्लंघन केल्याचा ठपका। शेतकऱ्यांना आकारी पडीक जमीन परत मिळणारा कायदा दुरुस्ती विधेयक सादर। 1093 प्रकरणं निकालात निघणार। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं आश्वासन। अमानुष मारहाण करणाऱ्या सतीश भोसले आणि भाजपा आमदार सुरेश धस यांची ऑडिओ क्लिप व्हायरल। सतीश भोसलेला सुरेश धसांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याचं ऑडिओ क्लिपमध्ये नमूद। बीडच्या शिरूरमधला गुंड सतीश भोसले लोकांना मारहाण करत असल्याचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल। त्यामुळे त्याला अटक कधी होणार, नागरिकांचा संतप्त सवाल। काँग्रेसकडून उद्या मस्साजोगमध्ये सद्भावना पदयात्रेचं आयोजन। प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ संतोष देशमुख कुटुंबियांची भेट घेऊन पदयात्रेला सुरुवात करणार। विजय वडेट्टीवार, सतेज पाटील, विश्वजित कदम उपस्थित राहणार। संतोष देशमुख यांचे फोटो व्हायरल झाल्यानंतर वैभवी देशमुख हिला अश्रू अनावर। आरोपी मारहाण करताना हसतायत हे अत्यंत दुर्दैवी। वरच्या व्यक्तीचा हात असल्याशिवाय एवढं करणं शक्य नाही, वैभवीची प्रतिक्रिया। संतोष देशमुख हत्या प्रकरणातला फरार आरोपी कृष्णा आंधळेची हत्या झाली असावी। सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी भीती व्यक्त केली। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी सोलापूरच्या करमाळ्यात कडकडीत बंद। आमदार धनंजय मुंडेंना हत्या प्रकरणात सहआरोपी करण्याची सकल मराठा समाजाची मागणी। लातूरच्या आनंदपाळमध्ये सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ कडकडीत बंद। आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, गावकऱ्यांची मागणी। मंत्री जयकुमार गोरे निर्दोष सुटले नाहीत। गोरेंनी माफी मागितल्यामुळे केस मागे घेतली। तक्रारदार महिलेचा दावा, गोरेंनी जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचाही तक्रारदार महिलेचा आरोप। महापुरुषांचा अपमान केला नाही, छत्रपती शिवरायांबद्दल वादग्रस्त बोललो नाही। निलंबनाच्या कारवाईनंतर सपा नेते अबू आझमींचा माझाला स्पष्टीकरण। सपा आमदार अबू आझमींच्या औरंगजेबावरील वक्तव्यानंतर वातावरण तापलं। छत्रपती संभाजीनगरमध्ये औरंगजेबाच्या कबर परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात। ठाणे नवी मुंबईमध्ये वाहतूक कोंडीची मोठी समस्या। यावर मार्ग काढण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत लोकप्रतिनिधींची बैठक आयोजित करून मार्ग काढणार। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची विधान परिषदेत ग्वाही। पाटणमधील गावांना त्याचबरोबर स्थानिक शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन नवीन महाबळेश्वर प्रकल्प साकारा। हरकतदारांनी समितीसमोर सूचना मांडल्या। जितेंद्र आव्हाड यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली। मतदारसंघातील कामासंदर्भात भेट घेतल्याची माहिती। मंत्री पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडेंची भेट घेतली। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर पहिल्यांदाच दोघांची भेट। रायगडच्या पालकमंत्री पदावरून महेंद्र थोरवेंनी सुनील तटकरे आणि अदिती तटकरेंबाबत खालच्या पातळीवर टीका करणं बंद करावं। आनंद परांजपेंचं वक्तव्य। महेंद्र थोरवेंविरोधात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक। थोरवेंनी सुनील तटकरेंबाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध केला। वर्धामध्ये नगरपालिकेच्या माजी गटनेत्यासह काँग्रेसच्या काही माजी नगरसेवकांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला। प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश झाला। सचिन वाझेला दिलासा देण्यास हायकोर्टाचा नकार। अँटिलिया स्फोटक आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील अटक कायदेशीर असल्याचा न्यायालयाचा निर्वाळा।
मुंबई पालिकेच्या नालेसफाई निविदा प्रक्रियेत मोठा घोटाळा, मनसे नेते बाळा नांदगावकरांचा आरोप. घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्री फडणवीसांसह मुंबई महानगरपालिका आयुक्तांना पत्र दिलं, नांदगावकरांची माहिती. पुणे पालिकेसमोर मनसेचं क्रिकेट खेळत आंदोलन, शहरातली मैदानं खेळासाठी सुरू करा, आंदोलन करत मनसेची मागणी. मुंबईमध्ये धुळीचं प्रमाण वाढल्यानं आरोग्याच्या समस्या वाढतायत, सरकारनं याबाबत वेळीच पावलं उचलावी, सुनील प्रभूंची मागणी. गोरेगावमध्ये 33,000 घरं उपलब्ध होणार, मोतीलाल नगर पुनर्विकासाचा मार्ग अखेर मोकळा, खासगी विकासकाकडून प्रकल्प करून घेण्यास म्हाडाला हायकोर्टाची परवानगी. ससून रुग्णालयातील वर्ग 4 मधील कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया 8 दिवसात होणार, वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची विधानसभेत माहिती. अनेक वेळा यापूर्वी देखील पाठपुरावा करण्यात आला. उपनगरीय तिकीट विक्रीमध्ये पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागाचा नवा विक्रम, 3 मार्चला एका दिवसात तब्बल 4,26,00,000 रुपयांची तिकीट विक्री. पश्चिम रेल्वेच्या तिकीट तपासणी पथकानं एप्रिल 2024 ते फेब्रुवारी 2025 या कालावधीमध्ये फुकट्या प्रवाशांकडून 134 कोटी 28 लाखांचा दंड वसूल केला. एसी लोकलमध्ये फुकट्यांकडून तब्बल 1 कोटी 90 लाख रुपये वसूल केले. होळीनिमित्त कोकणात जाणाऱ्यांसाठी विशेष रेल्वेगाड्या चालवल्या जाणार. 15 आणि 22 मार्चला मुंबई मडगाव विशेष रेल्वेगाडी धावणार, तर पनवेल चिपळूण मार्गावरती मेमू धावणार. रविवारी आणि सोमवारी मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा, आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावं, हवामान विभागाचा सल्ला. उन्हाच्या झळा वाढल्यानं आणि रमजान असल्यानं कलिंगड, टरबूज इत्यादी फळांच्या मागणीत वाढ. नवी मुंबई एपीएमसीमध्ये 40 ते 50 गाड्या कलिंगड आणि टरबूजाची आवक. कलिंगडाचा दर 12 ते 15 रुपये प्रति किलो, तर टरबूजाचा दर 20 ते 30 रुपये प्रति किलो. नाशिकच्या तापमानात वाढ, उन्हाची तीव्रता वाढल्यानं नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम. विदर्भात वाढत्या उन्हाच्या झळा, बहुतांश जिल्ह्यात पारा 35 अंशांच्या वर. वाशिमचा कमाल तापमान 37 अंशांच्या वर, तर चंद्रपुरामध्ये तापमानाचा पारा 36 अंशांवर. सिंधुदुर्गात उष्णतेचा कहर, सलग 4 दिवस 39 अंश सेल्सिअस उच्चांकी तापमानाची नोंद. आंबा, काजू, मोहराला मोठा फटका, उत्पादकांची चिंता वाढली. मध्य प्रदेशातून अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये गांजा विक्रीसाठी आणणाऱ्या दोघांना अटक. गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई, त्यामुळे शेवगाव पोलिसांच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण. साताऱ्याच्या माण तालुक्यातील काळंचोंडींच्या शाळेतील मुख्याध्यापकावर निधी लाटल्याचा आरोप. शिक्षण विभागाकडून शाळेची 7 तास चौकशी, अधिकाऱ्यांनी चौकशीचा अहवाल गोपनीय ठेवल्याचीही माहिती. मुंबईमध्ये सोशल डेमोक्रेटिव्ह पार्टी ऑफ इंडियाच्या कार्यालयावर ईडीची कारवाई. एसडीपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष MK फैजी यांना 3 दिवसांपूर्वी ईडी अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. बोरिवली रेल्वे स्थानकावरती एक्सप्रेस गाडीतून पडणाऱ्या वृद्ध महिलेचे आरपीएफ जवानानं प्राण वाचवले. सांगलीमध्ये घरपट्टी कराबाबत चर्चा करण्यासाठी माजी नगरसेवक, व्यापारी आणि महापालिका आयुक्तांची बैठक. घरपट्टीवरून माजी नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरल्यानं आयुक्तांचा बैठकीतून काढता पाय. समाज कल्याण विभागाच्या परीक्षेला 2 ते 5 मिनिटं उशीर झाल्यानं 5 उमेदवारांना प्रवेश नाकारला. विद्यार्थ्यांना अश्रू अनावर. जळगावातील गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावरचा प्रकार. 12वीच्या परीक्षा केंद्रावर होमगार्ड दारू पिऊन ड्युटीवर आल्याचा आरोप. अकोल्याच्या पातुरातील सावित्रीबाई फुले महाविद्यालयातला प्रकार. बातम्यांच्या विश्वातला सगळ्यात मोठा मंच, अचूक, थेट आणि निष्पक्ष. बातम्यांच्या त्याच जगात पुन्हा येतोय आणि घेऊन येतोय चर्चा जनहिताची. नमस्कार, मी प्रसन्न जोशी. आता भेटूया 0 आवर मध्ये, सोमवार ते शुक्रवार रात्री 7:56 फक्त एबीपी माझावर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.